नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 25 डिसेंबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारतीय शैलीतील कुस्तीचा पहिला आंतरराष्ट्रीय प्रोग्राम कोठे आयोजित करण्यात आलेला होता? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी जम्मू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जम्मूमध्ये विद्यार्थी मित्रांनो भारतीय शैलीतील कुस्तीचा पहिला आंतरराष्ट्रीय कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. ठीक आहे, आता पण विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. थोडंसं आमच्या भागामध्ये थोडंसं थंडीचं प्रमाण या ठिकाणी खूप जास्त वाढलेलं आहे, त्याच्यामुळे थोडासा आवाजामध्ये थोडासा बदल झालेला आहे, थोडंसं समजून घ्या. ठीक आहे, प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? कोणत्या राज्यामध्ये ऑटर संवर्धन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे? या ठिकाणी ऑटर अशा प्रकारचे असतात. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत ऑटर संवर्धन उपक्रम हा जो काही इनिशिएटिव्ह आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. याच्या मागचा उद्देश काय आहे, कशासाठी सुरू करण्यात आला तर लिहून घ्या. वाढत्या मानव वन्यजीव संघर्षाला आणि गोड्या पाण्याच्या अधिवासांना आकुंचन पावत असताना कावेरी डेल्टातील गुळगुळीत लेपित ओटरचे संरक्षण करण्यासाठी एक केंद्रित संवर्धन उपक्रम सुरू केला आहे. कोणी तर तमिळनाडू राज्य सरकारने. तर तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत ऑटर संवर्धन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. सुरुवातीलाच आपण तमिळनाडूबद्दल चर्चा करूया. या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला झाली. मुख्यमंत्री आहेत M.K. स्टालिन, राज्यपाल आहेत R.N. रवी, राजधानी आहे चेन्नई. 4 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान मन्नर, मरीनची आखात, इंदिरा गांधी, मुदुमलाई आणि मुकुर्ती आणि 2 महत्वाचे धरण मेत्तूर आणि भवानी सागर. ठीक आहे, पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. कोणत्या राज्य सरकारने महात्मा गांधीजींच्या सन्मानार्थ त्यांच्या प्रमुख 100 दिवसाच्या रोजगार योजनेचे कर्मश्री चे नाव बदलून महात्मा श्री असं या ठिकाणी केलेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पश्चिम बंगाल, वेस्ट बेंगॉल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर लक्षात घ्या, पश्चिम बंगालने काय केलेलं आहे? महात्मा गांधीजींच्या सन्मानार्थ त्यांच्या प्रमुख 100 दिवसाच्या रोजगार योजनेचं जे काही नाव होतं कर्मश्री, बरोबर कणी, त्याचं नाम या ठिकाणी बदलून नामकरण करून महात्मा श्री असं या ठिकाणी कर्मश्रीचं नाव बदलून करण्यात आलेलं आहे. कोणत्या राज्य सरकारने? कर्मश्री राज्य, माफ करा, पश्चिम बंगाल राज्य सरकारने. ठीक आहे, पश्चिम बंगाल बद्दल लगेच चर्चा करूया. स्थापना झाली 26 जानेवारी 1950 ला. मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी, राज्यपाल आहेत CV आनंदा बोस, राजधानी आहे कोलकाता. 3 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सुंदरवन, गोरुमारा आणि जलदपारा आणि 3 महत्वाचे धरण आहेत फरक्का, दुर्गापूर आणि कागजबाटी. ठीक आहे, या ठिकाणी आपली जी काही इयरबुक आहे जानेवारी 2025 पासून डिसेंबर 2025 पर्यंत या संपूर्ण 12 महिन्याची इयरबुक येत्या 1 जानेवारी 2026 ला संध्याकाळी 7 वाजता लॉन्च होणार आहे. ज्यांनी ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट केलं आहे त्यांना ॲप्लिकेशनमध्ये PDF दिली जाणार आहे. ज्यांनी व्हॉट्सअपला केलं आहे त्यांना व्हॉट्सअपला PDF दिली जाणार आहे. 1 जानेवारीला तुम्ही त्याची झेरॉक्स देखील काढू शकता. ठीक आहे, ही जी काही PDF आहे ती या ठिकाणी संपूर्ण 12 महिन्याची असणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ पॉज करा, तुमच्या मोबाईलमध्ये फोनपे, गुगल पे ओपन करा, हा QR कोड स्कॅन करा, 99 रुपयाचं पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट 96 730 58 600 या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. प्रयत्न करा 1 जानेवारी 2026च्या अगोदर जास्तीत जास्त जणांनी PDF घ्यायचा, बरोबर. त्याच्यानंतर कदाचित किंमत वाढू शकते. ठीक आहे, आणि अजून एक गोष्ट, इयरबुक घेणं हे महत्वाचं नाहीये. जेव्हा तुम्ही इयरबुक घेताल त्याची झेरॉक्स काढताल त्याच्यावरती कमीत कमी 1दा 2दा 5दा 10दा परत 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 रिव्हिजन मारायचं, बरोबर का नाही. त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. ही इयरबुक, या इयरबुकचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. 3 नंबरचा प्रश्न लिहून घ्या. 2025चा
ट्रान्सफॉर्मेशनल लीडर ऑफ द इयर हा जो काही पुरस्कार आहे तो कोणाला देण्यात आलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जय शहा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जय शहा यांना या ठिकाणी 2025 चा ट्रान्सफॉर्मेशनल लीडर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. प्रश्न आहे पुरस्काराबद्दल, तर लगेच काय करूया, नवनवीन पुरस्कार प्राप्त जे काही व्यक्ती आहेत त्यांच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. विष्णुदास भावे पुरस्कार 2025 हा देण्यात आला नीना कुलकर्णी यांना. महात्मा गांधी सेवा पुरस्कार 2025 डॉक्टर रामचंद्र गुहा यांना. आयुसीएन केंटन मिलर पुरस्कार 2025 सोनाली घोष यांना. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025 जयंत नारळीकर यांना. ब्रिटिश अकादमी पुरस्कार 2025 सुनील अमृत यांना. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 राम सुतारजी यांना. 2025 चा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार सुप्रिया साहू यांना. आणि 2025 चा ट्रान्सफॉर्मेशनल लीडर ऑफ द इयर जय शहा यांना देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. भारतीय टपाल विभागाने जम्मू आणि काश्मीरचे पहिले जेनजी पोस्ट ऑफिस कोठे उघडलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए, एम्स विजयपूर या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय टपाल विभागाने जम्मू आणि काश्मीरचे पहिले जेनजी पोस्ट ऑफिस या ठिकाणी उघडलेलं आहे. ठीक आहे. प्रश्न आहे या ठिकाणी एखाद्या प्रथम घटनेबद्दल. कोठे सुरू करण्यात आलं? जम्मू आणि काश्मीरमध्ये. तुम्हाला आठवते जम्मू आणि काश्मीर अगोदर एक राज्य होतं, त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला 31 ऑक्टोबर 2019 ला. मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला, उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा, राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू. 2 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सलीम अली आणि दचीगाम, आणि 2 महत्वाचे धरण आहेत बगलिहार आणि उरी. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतातील पहिल्या डिजिटल आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाचे उद्घाटन कोठे केलेलं आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर छत्तीसगड या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिल्या डिजिटल आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाचे उद्घाटन केलेलं आहे. ठीक आहे. प्रथम घटना आहे, पहिली डिजिटल आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय आहे, त्याच्यामुळे बाकीच्या ज्या काही प्रथम गोष्टी आहेत त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य केरळ. बाळंतपणादरम्यान माता मृत्यू शून्य करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश पुदुचेरी. भारताबाहेर आत्मनिर्भर भारत अंतर्गत पहिला भारतीय संरक्षण उत्पादन प्रकल्प सुरू झाला ब्राझीलमध्ये. हिमबिबट्यांच्या लोकसंख्येचा संपूर्ण अंदाज घेणारं पहिलं राज्य हिमाचल प्रदेश. त्यानंतर भारतातील पहिली चित्ता सफारी कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये? तर कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये. भारतातील पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय बन्नेरघट्टा बायोलॉजिकल पार्क. भारतातील पहिले इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन सोनीपत. भारतातील पहिला वन्यजीव सुरक्षित रस्ता NH45 वरती मध्य प्रदेशमध्ये. आणि पहिल्या डिजिटल आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाचे उद्घाटन छत्तीसगड या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये 1 जानेवारी 2026 ते 31 जानेवारी 2026 हा रस्ता सुरक्षा महिना म्हणून साजरा केला जाणार आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही. कोण कोण? तर पर्याय क्रमांक ए उत्तर प्रदेश आणि पर्याय क्रमांक बी ओडिसा या 2 राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी 1 जानेवारी 2026 ते 31 जानेवारी 2026 हा जो काही पूर्ण महिना आहे तो या ठिकाणी रस्ता सुरक्षा महिना, रोड सेफ्टी मंथ म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव लिहून घ्या. सलमान खान द सुलतान ऑफ बॉलिवूड हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मोहर बासू असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? मोहर बासू असं त्यांचं नाव आहे. द सुलतान ऑफ बॉलिवूड सलमान खान नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. प्रश्न आहे पुस्तक आणि लेखकासंदर्भात. तर नवनवीन प्रकाशित झालेले जे काही पुस्तक आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. डिफरंट बट नो लेस हे पुस्तक लिहिलं आहे अनुपम खेर यांनी. डेमोग्राफी, रिप्रेझेंटेशन, डिलिमिटेशन, द नॉर्थ साऊथ डिवाइड इन इंडिया हे पुस्तक लिहिलं आहे रवी के मिश्रा यांनी. दपन, स्टोरीज ऑफ काश्मीर स्ट्रगल हे पुस्तक लिहिलं आहे इस्पिता चक्रवर्ती यांनी. भारतरत्न भूपेन हजारिका हे पुस्तक लिहिलं आहे अनुराधा शर्मा यांनी. डेमोक्रेसीज हर्टलँड इनसाइड द बॅटल फॉर पॉवर इन साऊथ एशिया हे पुस्तक लिहिलं आहे SY कुरेशी यांनी. विंग्स ऑफ वेलोर हे पुस्तक लिहिलं आहे स्वप्नील पांडे यांनी. व्हेन इट ऑल बिगन हे पुस्तक लिहिलं आहे राकेश मारिया यांनी. आणि सलमान खान द सुलतान ऑफ बॉलिवूड हे पुस्तक लिहिलं आहे मोहर बासू यांनी. ठीक आहे.
पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 8. 59व्या क्रमांकाचा जो काही ज्ञानपीठ पुरस्कार होता तो कोणत्या व्यक्तीला प्रदान करण्यात आलेला होता? लक्षात घ्या, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, 100% विचारला जाणार. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विनोद कुमार शुक्ला यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 59व्या क्रमांकाच्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. आणि हा जो काही 59 क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो त्यांना 2024 मध्ये देण्यात आलेला होता. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. वयाच्या 88व्या वर्षी त्यांचं या ठिकाणी रायपूर या ठिकाणी नुकतंच निधन झालेलं आहे आणि 59व्या क्रमांकाचे ज्ञानपीठ पुरस्कार ते विजेते होते. ठीक आहे. पर्याय क्रमांक बी आणि सी मध्ये नाव आहे रामभद्राचार्य आणि गुलजार यांना या ठिकाणी 58 क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला आहे जो की 2023 मध्ये देण्यात आला. आणि पर्याय क्रमांक डी दामोदर मौजो यांना या ठिकाणी 57 क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. कधी? 2022 मध्ये. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 9. जगातील सर्वात मोठा अणु ऊर्जा प्रकल्प काशिवाजाकी कारिवा पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी कोणत्या देशाने अप्रूव्हल दिलेला आहे, मान्यता दिलेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जपान या ठिकाणी जे काही काशिवाजिका कारिवा हा जो काही जगातील सर्वात मोठा वर्ल्ड्स लार्जेस्ट न्यूक्लिअर प्रोजेक्ट आहे या ठिकाणी तो पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी जपान देशाने काय केलेली आहे तर मान्यता दिलेली आहे. जपान पंतप्रधान आहेत शिगेरू इशिबा, राजधानी आहे टोकियो, चलन वापरलं जातं जपानी येन आणि भाषा आहे जापनीज. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 10. दक्षिण आफ्रिकेतून कोणत्या राज्यातील बन्नेरघट्टा जैविक उद्यानामध्ये कॅपुचिन माकडे आणण्यात आलेली आहेत? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. विशेषतः बेंगलोरमधील बन्नेरघट्टा बायोलॉजिकल पार्कला या ठिकाणी संवर्धन प्रयत्नांसाठी अनुवांशिक विविधता वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय विनिमय कार्यक्रमाअंतर्गत हे कॅपुचिन माकडे या ठिकाणी आणले जात आहेत. उद्देश काय आहे तर अनुवांशिक विविधता वाढवणे, प्रजनन कार्यक्रमांना पाठिंबा देणे आणि बंदिस्त प्रजातींचे संवर्धन करणे या उद्देशाने या ठिकाणी ही कॅपुचिने या ठिकाणी माकडे आणली जात आहेत. कुठून? दक्षिण आफ्रिकेतून. कोठे? कर्नाटक राज्याच्या अंतर्गत. कर्नाटक बद्दल आपण नेहमी माहिती घेतो, दक्षिण आफ्रिकेबद्दल आपण एकदा चर्चा करूया. अध्यक्ष आहेत सिरिल रामाफोसा, राजधानी आहे केप टाउन आणि चलन वापरलं जातं दक्षिण आफ्रिकन रँड. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 11. भारतीय नौदलाचे सर्वात मोठे वॉटर जेट युद्धनौका अंजदीप कोठे करण्यात आलेला आहे सुरू? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चेन्नई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर चेन्नई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतीय नौदलाचं सर्वात मोठं वॉटर जेट युद्धनौका अंजदीप असं त्याचं नाव आहे. काय नाव आहे? अंजदीप हे या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक 12. 2025च्या BWF वर्ल्ड टूल फायनल्स मध्ये भारताच्या पुरुष दुहेरी संघाने कोणते पदक जिंकलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए कांस्य पदक जिंकलेलं आहे. कोण होतं या दुहेरीमध्ये, पुरुष दुहेरीमध्ये जे काही प्लेयर तर सात्विक आणि चिराग या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ब्रॉन्झ मेडल त्यांनी पटकावलेलं आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न काय आहे लिहून घ्या. खालीलपैकी कोणी गगनयान मोहिमेसाठी ड्रॉग पॅराशूट चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे? इस्रो, DRDO, वरील दोन्ही की यापैकी नाही? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. आणि PDF कशी घेता येते तर व्हिडिओ पॉज करा, तुमचा मोबाईलमध्ये फोनपे किंवा गुगल पे ओपन करा, या ठिकाणी हा QR कोड स्कॅन करा. आतापर्यंत या ठिकाणी मी काय केलेलं आहे, बरेच जण मला या ठिकाणी मेसेज केलेले आहेत की सर आमच्याकडे गुगल पे नाही. तर काळजी करू नका, मी ज्यांना मेसेज केलेला आहे गुगल पे करा त्यांनी काय करा तर हा जो काही स्कॅनर आहे या स्कॅनरला तुमच्या फोनपे मधून स्कॅन करा. फोनपे मधून स्कॅन करा, 99 रुपयाचं पेमेंट करा आणि त्याचा जो काही स्क्रीनशॉट आहे हा माझ्या व्हॉट्सअप नंबरला पाठवा 96730 58 बरोबर. व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर मी तुम्हाला ग्रुपला ऍड करून ठेवतो आणि 1 जानेवारीला PDF या ठिकाणी तुम्हाला संध्याकाळी 7 वाजता भेटून जाईल. ठीक आहे.